कल्पना करा, एक दिवशी तुम्हाला ताप आलेला आहे. तुमचं डोकं दुखतंय. अंगात ताकद नाहीये, शक्ती नाहीये आणि तुम्ही टेन्शनमध्ये आहेत. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला बरं वाटत नाहीये आणि तुम्ही पडलेले आहात बेडवरती आणि अचानक त्या क्षणाला तुम्हाला बातमी दिली कोणीतरी, की तुम्ही जे लकी ड्रॉचं कुपन भरलेलं होतं ना, त्या लकी ड्रॉच्या कुपनमध्ये तुमच्या गावातल्या मेन एरियामध्ये तुम्हाला एक मोठा फ्लॅट गिफ्ट भेटलेला आहे. ऐकूनच तुमचं मन कसं झालं बघा ना. हा झोपलेला, ताप आलेला किंवा थकलेला माणूस झोपून राहील का सांगा? काय होईल? बोला, बोला. एका क्षणात त्याचा ताप कमी झाल्यासारखं वाटेल. शरीर जे पडलेलं होतं, थकलेलं होतं, एका क्षणात ते एकदम ऊर्जादायी बनेल, नाचायला लागेल, 4 लोकांना फोन करेल. वॉव! काय करून काही नाही असं होईल. बस शरीर आपोआप हलकं होईल. कुणी हलकं केलं शरीराला, मनाला, कुणी तो ताप निघून गेला आपोआप कसं काय गेला आणि कुणी त्याचं टेन्शन दूर केलं. एक पॉझिटिव्ह विचार. एक पॉझिटिव्ह विचार की किंमत तुम क्या जानो, नुसताच बाबू. समजतंय का? किंवा एक्झॅक्टली याच्या विरुद्ध. तुम्ही आनंदात आहेत, मस्त आहेत, मजेत आहे, एन्जॉय करत आहेत, एकदम छान एन्जॉय करतात. तुम्हाला वाटतं खूप छान दिवस आहे आणि अचानक तुम्हाला कॉल आला आणि सांगितलं, की तुमचं घर पडलं किंवा तुमचं नुकसान झालं. एका क्षणात आनंद संपून जातो. शरीर जड होतं, मटकन खाली बसताल डोक्याला हात लावून, डोळ्यात अश्रू यायला लागतात. काय झालं? एक नकारात्मक विचार. बरोबर आहे का मंडळी? म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार तुमचं शरीर चैतन्याने भरू शकतो आणि एक नकारात्मक विचार तुमचं शरीर नकारात्मकतेने भरून जातं. निगेटिव्ह करतो, रोग निर्माण करतो. पण आज आपल्याला याच्या पुढे जायचंय, हे तर मी नेहमीच सांगतो. खरं पाहिलं तर, तसं पाहिलं तर कोणताही एक विचार आपल्याला तेवढा परिणाम करत नाही. मग तो परिणाम होतो कशाचा? नीट ऐका. आज मी एक प्रयोग तुमच्या समोर करणार. उदाहरणार्थ आपलं जे मन आहे ना, हे मन या काचेच्या ग्लाससारखं आहे. काचेच्या ग्लाससारखं. कळतंय? चुरा लिया है ते नाही. त्याच्यासाठी मी चमचा घेतलेला नाहीये. चालले लगेच तुम्ही पण गाणं म्हणायला. मन काचेच्या ग्लाससारखं आहे. आता बघा, या काचेच्या ग्लासमध्ये मला उत्तर देत राहा. या काचेच्या ग्लासमध्ये मी पाणी भरतो. भरलं पाणी. ग्लास थोडासा रिकामा आहे. आता तुम्हाला वाटेल, माऊलीजी म्हणतील, "सांगा, या ग्लासकडे बघून तुम्हाला काय वाटतं?" आणि मग आम्ही सांगू, "ग्लास अर्धा सरलेला आहे की ग्लास अर्धा भरलेला आहे?" आपण बघायचं. मी त्याच्यासाठी सांगितलंच नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला हे विचारतोय, की माझ्या हातातला जो ग्लास आहे, हा ग्लास याचं वजन अंदाजे किती असेल? मला उत्तर द्या. मी याच्यात पाणी भरलेलं आहे. अंदाजे ग्लास तुम्हाला दिसलेला आहे. त्यात मी पाणी भरलंय. अंदाजे या ग्लासचं वजन किती असेल? सांगा. तुम्हाला काय वाटतं? 200 ग्रॅम, 300, 400 ग्रॅम. ओके. 200 ते 400 ग्रॅम याचं वजन आहे असं पकडू. पण मंडळी, या ग्लासचं वजन जे तुम्ही लिहिलंय, प्रतीकने बरोबर सांगितलं. त्यांनी मोजलेलं दिसतंय 125 ग्रॅम. परफेक्ट सांगितलं. तर मला तुम्ही सांगा, याचं जे वजन आहे ना मंडळी, मी काय बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. 200 ते 400 ग्रॅम जे काही त्याचं वजन आहे, असं तुम्हाला वाटतं. पण या ग्लासचं वजन वेळेनुसार वाढत जाणार आहे. उदाहरणार्थ, हा पॉइंट जर तुम्हाला क्लिअर झाला, मनाचं व्यवस्थापन, तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं तुमच्या लक्षात येईल आणि विचार कसे ठेवायला पाहिजे मनामध्ये तुम्ही, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. काय सांगितलं मी? या ग्लासचं वजन तुम्ही जे सांगितलं, की 200 ते 400 ग्रॅम. पण जर हा काचेचा ग्लास आणि त्यामधलं पाणी मी, लक्षपूर्वक ऐका, 10 मिनिट पकडून ठेवलं ना, तुम्हाला त्याचं वजन जास्त वाटेल. वाटेल की नाही वाटेल? हाच ग्लास जर मी 1 तास असाच हातात पकडून ठेवला, तर माझ्या हाताला कळ लागेल. 4 तास पकडला, तर तो हात प्रचंड दुखायला लागेल. हातात ताण येईल. त्या हातांच्या हाडांवर ताण पडेल. आणि जर मी हाच छोटासा ग्लास दिवसभर पकडून ठेवला, तर निश्चित माझ्या हाताला काहीतरी झालंय, रोग आलाय, असं मला वाटेल. बरोबर आहे मंडळी? येस? हो, नाही सांगा. सेम असंच आपल्या मनाचं आहे.
हे मन म्हणजे काचेचा ग्लास. हे पाणी भरलंय म्हणजे त्यातले विचार. पण जर का समजा एखादा नकारात्मक विचार आला आणि तुम्ही तो लगेचच सोडून दिला आणि फ्री झाले, तर त्या नकारात्मक विचाराचा परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणताल, "माऊलीजी, आम्ही तुमच्याकडनं शिकलोय, की नकारात्मक विचार करायचाच नाही." बरोबर आहे. पण तरी सुद्धा कुठे-कुठे जर समजा आपण नालीच्या आजूबाजूने चाललो, इच्छा नसली तरी घाणेरडा वास घ्यावाच लागतो. तसं हे स्पर्धेचं योग आहे. तुमचे कामं करताना रोज वेगवेगळी परिस्थिती आपल्या समोर अचानक उभी राहते आणि जर कधी अपेक्षाभंग झाला, जर कधी मनाच्या विरुद्ध घडलं, तर अचानक टेन्शन येतं, तणाव येतो, भीती वाटते. पण नीट ऐका, त्या भीतीला जर तुम्ही एक क्षण मनात भीती आली, त्या भीतीचं व्यवस्थापन कसं करायचं तुम्हाला कळालं, धड होऊ लागलं, चिंता वाटायला लागली आणि जर का समजा तुम्हाला सहज एका क्षणात ते सोडता आलं, तर तुम्ही रिलॅक्स राहाल. पण तो एक नकारात्मक विचार, नीट ऐका. तो एक नकारात्मक विचार तुम्ही जितका जास्त वेळ पकडून ठेवताल, तितका आतमध्ये जडपणा यायला लागेल, शरीरात टेन्शन यायला लागेल, बरोबर आहे? मग त्याला तुम्ही तणाव म्हणताल. त्या तणावाचं रूपांतर चिंतेत होतं. चिंतेचं रूपांतर रात्रीच्या निद्रानाशामध्ये होतं. निद्रानाशाचं रूपांतर धड होण्यामध्ये होतं आणि त्याचं रूपांतर मग मानसिक तणाव, टेन्शन, नैराश्य, डिप्रेशनमध्ये होतं आणि तिथून मग येतात शरीराला रोग. म्हणून तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, ॲसिडिटी, पी पोटाचे रोग, कोलायटिस, आय-बी-एस, मायग्रेन, थायरॉइड यासारख्या सर्व रोगांचा विषाणू नाहीये. हे सायकोसोमॅटिक रोग आहे. हे मनाचा परिणाम शरीरावरती झाल्यामुळे झालेले रोग आहेत. आणि मनाचा परिणाम शरीरावरती का होतो? कारण कोणत्याही एका नकारात्मक विचाराला तुम्ही जास्त वेळ पकडून ठेवता. चिंता, चिंता, चिंता म्हणजे काय आहे? जे घडलंच नाही, अशा नकारात्मक कल्पना भविष्यातल्या, की माझं कसं होईल, मुलांचं कसं होईल, हे पकडून ठेवायचं किंवा ज्या गोष्टी घडून गेल्या, ज्या चुका आपल्याकडनं झाल्या, जिथं काही नकारात्मक आपल्या आयुष्यात घडून गेलं आणि जे आता काही जरी केले तरी बदलूच शकत नाही, त्या भूतकाळाला पकडून ठेवायचं आणि ते जितक्या जास्त वेळ तुम्ही पकडणार आहात मंडळी, जितका जास्त वेळ पकडणार आहेत, तितका ताण तुमच्या शरीरावर आणि मनावरती होणार आहे की नाही होणार तुम्ही सांगा. ज्या वेळेला तुम्हाला हे कळतं, की अरे मी जे पकडून ठेवलेलं आहे, ते माझ्यावरती टेन्शन निर्माण करतंय, तणाव निर्माण करतंय आणि मला ते सोडायचंय. एका क्षणात मला ते सोडून द्यायचंय. कारण जर मी ते सोडलं नाही, तर त्याचा परिणाम दुसऱ्या कुणावरतीही होणार नाही. त्याचा परिणाम होणार आहे फक्त माझ्या शरीरावर, मनावर, विचारांवर आणि बुद्धीवर. आणि मग एकदा त्या तणावामुळे रोग निर्माण झाले आणि रोग निर्माण झाल्याच्या नंतर मग तुम्ही गोळ्या घेतात आणि ट्रीटमेंट करतात, त्याचे अजून साइड इफेक्ट होत असतात. तुम्ही घेणाऱ्या प्रत्येक गोळीचा, मी प्रत्येक म्हणतोय, प्रत्येक गोळीचा शरीरावर साइड इफेक्ट होतोच. जो साइड इफेक्ट कुणीच कमी करू शकत नाही. त्याचा लिव्हरवर, त्याचा किडनीवर, त्याचा इतर अवयवांवर परिणाम होतोच. आणि तुम्ही आपलं त्या बाबूसारखं जरी राहिले, तरी परिणाम होणारच. बाबू आजारी होता. डॉक्टर साहेबांनी त्याला गोळ्या दिल्या. त्याने ती गोळी घेतली आणि कैचीने गोळी साइडनी कापू लागला. मी म्हटलं, "बाबू काय करतोय?" म्हणे, "गोळीचे साइड इफेक्ट्स कमी करतोय." असा साइड इफेक्ट कमी होणार आहे का मंडळी सांगा मला? नाही होणार. बरोबर आहे. साइड इफेक्ट होऊच नये याच्यासाठी गोळ्या घेऊच नये आणि गोळ्या घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे, तर रोग निर्माणच नाही व्हायला पाहिजे आणि रोग निर्माण व्हायलाच नाही पाहिजे याच्यासाठी याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ही जाणीव पाहिजे, अलर्ट पाहिजे, जागरूक पाहिजे, की त्याच क्षणाला सोडून द्या. त्याच क्षणाला सोडून द्या. तुम्ही म्हणतात, "माऊली सोडण्याचा प्रयत्न करतो, पण सुटत नाही." हेच तर महत्वाचं.
आपल्याला सोडण्याचा प्रयत्न करायचाच नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न करणार, तितके विचार जास्त येणार. जर मी तुम्हाला आता बोललो, की तुम्ही तुमच्या समोर हरणाचं चित्र, हरीण त्या हिरव्यागार गवतामध्ये उड्या मारत पळतंय, मध्येच तुमच्याकडे बघतंय आणि घाबरून पुन्हा उंच उंच उड्या मारत पळतंय. असं हरणाचं चित्र डोळ्यासमोर आणू नका. आलंच. नाही म्हटलं की येणार. मग करायचं काय माऊलीजी आम्ही? बस एक करायचं. ज्या वेळेला एखादा नकारात्मक विचार येतो, त्यावेळेला फक्त जागरूक राहायचं आणि समजून घ्यायचं, की कोणताही नुसताच विचार करून माझं जीवन बदलणार नाहीये. तणावाची व्याख्या काय आहे हे समजून घ्या. एखादा प्रसंग घडल्याच्या नंतर, नीट ऐका मी काय सांगतोय. त्या प्रसंगाला तुम्ही जी नकारात्मक प्रतिक्रिया देतात, त्या नकारात्मक प्रतिक्रियेतून जे तरंग शरीरात निर्माण होतात आणि त्याच्यातून जे निगेटिव्ह हार्मोन्स शरीरात निर्माण होऊन शरीर जड होतं, त्याला म्हणायचं तणाव, चिंता. समजतंय? उदाहरणार्थ, तुम्ही तलावात पडलात. ज्याला पोहता आलं ते मजा करेल. ज्याला पोहता येत नाही ते घाबरेल. तलावानी, पाण्याने टेन्शन निर्माण केलं का? नाही. एकाला पोहता येतं त्याला मजा आली. ज्याला पोहता येत नाही ते घाबरून, तुम्ही बघा ज्याला पोहता येत नाही ना त्याची मजा बघा. ते छाती एवढ्या पाण्यात सुद्धा 4-4 दा बुडतं. का बरं? घाबरतं. घाबरलं की मनावरचा कंट्रोल सुटतो आणि मनावरचा कंट्रोल सुटला की चांगले विचार येऊ शकत नाही. एकच विचार येतो, मी बुडतो की काय? मी बुडतो की काय? मी बुडतो की काय? आणि तेवढ्यातल्या तेवढ्या पाण्यात सुद्धा त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. बरोबर आहे मंडळी? मग तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं? एक गोष्ट लक्षात घ्या. ह्या सध्याच्या टेन्शनमध्ये, तणावामध्ये सध्याला जरी तुम्ही असताल आणि एक क्षण जर तुमच्या मनात असा विचार आला, काय? की "अरे बाबा, परमेश्वर माझ्यासोबत आहे." मी परमेश्वराला मानतच नाही. निसर्ग माझ्यासोबत आहे, ऊर्जा माझ्यासोबत आहे. नाही, मी त्यालाही नाही मानत. ओके. माझ्या स्वतःमध्ये अशी एक पॉझिटिव्ह शक्ती आहे, ऊर्जा आहे, की ती पॉझिटिव्ह शक्ती आणि ऊर्जा मी वापरणार आहे आणि ठीक आहे, मान्य आहे. आता मला टेन्शन आलं, मी पटकन सोडून देतो. पण आता का घडलं हे विचारणार नाही. आता कसं होईल ही चिंता करणार नाही. आता याला बाहेर कसं यायचं या टेन्शनमधून आणि प्रसंग हँडल कसा करायचा हे बघणार आहे. ना पुढचा विचार करेल, ना मागचा विचार करेल. बस आत्तापासून जगायला सुरुवात करा. जेव्हा सगळं माझ्या मनासारखं घडेल त्याच्यानंतर मी आनंदात राहणार आहे. ही परिस्थिती पूर्ण माझ्या कंट्रोलमध्ये आली, की त्याच्यानंतर मी आनंदात राहणार आहे. असं म्हणणं याचा अर्थ तुम्हाला आनंदात कधीच राहण्याची इच्छा नाहीये. तुम्ही बोलताय पण तुमचं वागणं दुसरं आहे. बोलणं एक आणि वागणं दुसरं असेल तर मंडळी काहीच होऊ शकत नाही. हे जीवनाचं सत्य समजून घ्या. आपण आहोत तो जीवन आहे.